बघितलं ना ऊन कसलं कडक आहे. हो मशीन काढलं वाटतं. इथे एक मशीन होती ना, इथे एक होती, इथे एक होती आणि 1 2 3 मला माहितीच नाही मशीन काढलेलं. हो खाली 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 बघितलं खाली ऍपची मशीन बघितलं. आता आठवण आली मला वाटलं एकच मशीन आणले, तसं मशीन आणले खाली. बरं का एकदम मोकळं वाटते बघा. आता एवढी जागा वाचली, एवढी जागा भरून होती. आता आपल्यासाठी प्रॅक्टिसला बरं आहे का. आपल्याला काल भेटणं नाही झालं बरं का भावांनो. तर मला उभा टाकून बोलू वाट नाही गेले, त्याच्यामुळे आपण खाली बसून बोलू बरं का. उभा टाकल्यामुळे मला नको नको वाटलेले, म्हणजे कसं माहिती फिलिंग नाही गेली की आपल्याला थांबून बोलायचं आहे. एकदम शांत असं वाटलेलं मला बसून बोलायचं आहे आपल्याला बरं का. ते बघा आज मी मारलं ट्रायसेप मारलं, एकदम बेस्ट मारलं. आणि लेतले मी अर्धा तासाच्या वरी एक्सरसाइज नाही करत, केला असतो आपण डबल पण घेतला असतो, कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही. जेवढं झालं तेवढं थोडं थोडं स्टार्टअप, नंतर टाइम भेटला तर करू नंतरला बरं का. तरी ट्रायसेप चांगला मारला आणि 4 एक्सरसाइज मारले, ते पण मशीनच मारले पूर्ण. डंबल्सचे काही नाही मारलं आणि डॅशला फक्त एक पुशअप मारला आपण, डायमंड पुशअप म्हणा डेली मारत होतं हे पण बरं का. आपण डायमंड पुशअपच मारलं, काही नाही मारलं. 4 मशीन्स डायमंड पुशअप बरं का भावांनो. तरी आता बघू आज काय होते का नाही, म्हणजे एक्साइटेड आहे मी आज, कारण की काल खाली प्रॅक्टिस बरोबर नाही झाली. काल तर व्हिडिओ बघितला असेल किती पब्लिक प्लेस होता, बोलणं नाही झालं. आणि काल शूट भरपूर केलं पाण्यामध्ये, काय करावं नशीबच गांडू माईक वरी होता, म्हणून माझा आवाज क्लिअर आला नाही. त्याच्यामुळे मी कट करून टाकलं आहे. बोलला असतं जाऊ द्या म्हणलं, कशाला आलं ते टाकून द्या आणि जे खराब आलं त्याला कट करा. मी तसंच केलं, जेवढं चांगलं आलं तेवढं ऍड केलं आणि जेवढं नाही आलं तेवढं कट करून टाकलं का. जास्त वेळ बोलणार नाही. तर आपला एपिसोड आहे 113वा. तरी चला आता पहिला सेट घेऊ, फ्रॉक स्टँड घेऊ पहिलं. काल पण नाही घेतलं, तर काल टाइम पण नव्हता आणि काल भरपूर पाणी पडलं, तर त्याच्यामुळं वरी येणं नाही झालं बरं का. आज आला आहे आपण वरती. तरी चला आता फ्रॉक स्टँड घेऊ. पहिला सेट कम्प्लीट झालं भेटू. तर आता टाइम झाला आहे 43. तर आपण भेटू डायरेक्ट 55ला, 5:55ला भेटू, कारण की आपले 2 मिनिट कॅरीला आत आहे बरं का. पहिल्या सेटला काहीतरी चमत्कार झाला पाहिजे बरं का. आपण स्टार्ट करू. तर भावांनो आपण कमीत कमी थांबला आहे, मला वाटतं 10 मिनिटातून कमीत कमी आपण फक्त 1 मिनिट थांबलं आहे. तर मी बघा लास्टला जेव्हा थांबिडला तेव्हा मी 1 मिनिट थांबले
आणि 1 मिनिट बनतो 45 सेकंद थांबलं आहे. तर आता टोटल मिळून 1 मिनिट धरा बरं का. तर जास्त वेळ आपल्यात फरक पडतोय बरं का. तर आपण आज 1 मिनिट थांबलोय. मला वाटत नव्हतं की मी 1 मिनिट थांबतोय म्हणून बरं का. तर माझी बॉडी जरा क्ली आहे त्याच्यामुळे मला जमना गेले थांबायला आणि थोडे हात दुखल्यात, हाताला त्रास होते माझ्या जास्त. तर आज जो सेफ्टी आपण केलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतलं पाहिजे बरं का. तर पहिल्या सेटला मला काय बोललं तर माहिती आहे का, माझं लक्ष राहणार गेलं आणि माझे डोळे बंद होत होते. तर मी आपण चला म्हणलं 1 मिनिट तर थांबायचं आहे म्हणलं. तर 10 मिनिटातून 30 सेकंद 40 सेकंद तर थांबायचं आहे फिक्स ठरवलं होतं आणि तसंच झालं आहे. आणि पहिल्या सेटला अजून गलती केला आपण की माझ्या लक्षात नव्हतं की आपल्याला कोणते स्टेप फॉलो करायचं आहे. कारण की आपण विसरून जातोय. पहिला स्टेप आहे की आपण हात एकदम सरळ ठेवायचे आणि पायाला जुरीत किक मारायचं. जेवढं होईल तेवढं त्याची ताकद आणि पायाची ताकद मॅच झाली पाहिजे तरच आपल्याला थांबता येते आणि कोणाला पण लागत नाही. दोन्ही बी सेम लागते आणि दोन्हीला पण सेम ताकद लावतं सेम लागते. कारण की एकाला ताकद जास्त एकाला ताकद कमी लावलं ना तो मला इंजुरी होऊ शकते. म्हणजे मला पण इंजुरी झाली आहे तसं भरपूरदा. तर आता मी काळजी घेतो दुसऱ्या सेटला बरं का. चला दुसऱ्या सेट बघू काय होते का आणि बरं का. हे स्टेप वापरू आपण. पहिली स्टेप आता स्ट्रेट, दुसरी स्टेप पायाला जुरीत किक आणि दोन्ही मॅचिंग झालं पाहिजे हव्यामध्ये. हात स्ट्रेट आणि पाय स्ट्रेट वर बरं का. बघू आता काय होते काय दुसऱ्या सेटला. स्टार्ट करू. दुसऱ्या सेट झाल्यावर बघू हेच आपण स्टेप वापरताय का नाही वापरताय. चला मग.
चला मग आता घरी निघू, कारण की प्रॅक्टिस चांगली नाही झाली बरं का. मला झोप येते. 5% फक्त प्रॅक्टिस झाली 100 पैकी बरं का. तर फक्त त्रास होते मला इथे जास्त, लई जास्त त्रास होते. आता थांबा गेला त्रास होतो. तर आपली पूर्ण बॉडीवर लोड होता, म्हणजे हातावर लोड होता. पायाला काही अडचण नव्हती म्हणून मला त्रास होतो, कारण की मी पायाला फोकसच नाही केला आज, म्हणून एवढं कमी थांबलं आणि जास्त हाताला त्रास होत आहे बरं का. तर तुम्ही बी लक्ष पूर्वक करा की जेवढं होईल तेवढं पाय स्ट्रेट करा आणि जेवढं होईल तेवढं हातात ताकद लावायचा. कमी ताकद लावा हाताला आणि पायाला जास्त टाईट करा बरं का. कारण की आज मी गलती केली, फुल ताकद हाताला लावली, पायाला काहीच. म्हणजे कसं माहितीये का, पाय उगा हव्यात लटकून होते, सगळं फुल पॉवर हाताला होता. मग हाताला जास्त त्रास होतोय. तर काळजी घ्या की तुम्ही 50% ताकद लावा, म्हणजे 50% हातात ताकद, 50% जेवढं होईल तेवढं पाय स्ट्रेट करा, मला ऑटोमॅटिक थांबता येईल बरं का. सगळा खेळ इथंच आहे, ते मी लक्ष ठेवतो की आपल्याला हे करायचं आहे बरं का. उद्या आलेलं तुम्हाला सांगतोस आपल्याला काय करायचं का नाही. चला मग आता जाऊ. माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. 100% चुकले मला माहित आहे बरं का. चला मग उद्या भेटू.